हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि आजच्या या सेशनमध्ये आपण आज म्हणजे 7 ऑगस्ट 2025 च्या द हिंदू पेपरमध्ये कोणत्या बातम्या तुम्हाला वाचायच्या आहेत आणि कोणत्या नाही वाचायच्या आहेत याबद्दलची थोडक्यामध्ये चर्चा या सेशनमध्ये करणार आहोत। यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी या बातम्या तुम्हाला खूप जास्त महत्त्वाच्या राहणार आहेत, त्यामुळे आजच्या द हिंदू मधून या ज्या बातम्या आहेत या नक्की तुम्हाला वाचायच्या आहेत। ठीक आहे, सो 7 ऑगस्ट 2025 चा आजचा द हिंदू न्यूजपेपर आणि त्यामध्ये आपण आलो सगळ्यात पहिल्या पानावरती। तर डोनाल्ड ट्रम्प यांचे पूर्ण जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अजूनही चालूच आहेत। त्यामध्ये अजून एक काय झालेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प हाइक्स लिवाय ऑन इंडियन इम्पोर्ट्स टू 50%, म्हणजे ते 25 त्यांनी 50% पर्यंत टॅरिफ ते वाढवलेले आहेत। आणि मग ते रशियन ऑइल वाला जो पार्ट होता तो बेसिकली त्यानंतर त्यांनी ऍड केलेला आहे। हे जीएस पेपर टू आयआर आणि GS3 इंडियन इकॉनॉमी मध्ये त्याच सिरीज मध्ये जे मागच्या 2-3 दिवसापासून चालू आहे त्या सिरीज मध्ये ह्याला तुम्हाला नोट करून ठेवणं आहे किंवा याचे अजून काय काय इम्पॅक्ट होतील त्या सगळ्या गोष्टी तिथे अॅनलाइज कराव्या लागतील। हे पहिल्या पानावरती झालं। त्यानंतर पहिल्या पानावरती एक छोटीशी बातमी आलेली आहे जी आपल्याला एमपीएससी मध्ये प्रिलिम्स मध्ये करंट अफेअर्सच्या अँगलनी विचारली जाऊ शकते किंवा पोलंडचे नवीन राष्ट्रपती आता झालेले आहेत। कोण आहेत तर कॅरोल नॉरोकी असं त्यांचं नाव आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना सपोर्ट केलेला होता आणि तशी बातमी पण नंतर आलेली आहे किंवा ट्रम्प बॅक्ड कॅन्डिडेट, आणि मग प्रिलिम्स मध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकते। त्यानंतर पहिल्या पानावरती उत्तर काशी मधला अजून एक बातमी आलेली, फ्लॅश फ्लड जे झालेले होते 190 जणांना रेस्क्यू केलं गेलेलं आहे आफ्टर उत्तर काशी फ्लॅश फ्लड। काल पण ही बातमी आलेली होती, त्यालाच पुढे एका सिरीज मध्ये कंटिन्यू करून याला तुम्हाला वाचावं लागणार आहे। जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये याला तुम्ही काउंट करू शकता। नंतर पान नंबर 2 वरती आपण आलो तर आपल्याला जीएस पेपर 2 मध्ये इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम नावाचा टॉपिक आहे। त्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या बातम्या काउंट करता येतील। केडीए म्हणजे काय आहे तर कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स आहे। यांच्या काही डिमांड्स आहेत, त्यासाठी ते बेसिकली काय करणार आहेत तर 3 दिवस तिथे प्रोटेस्ट करणार आहेत। तर काय काय डिमांड्स आहेत तर ते स्टेटहुड बद्दल बोलतायत आणि लडाखला 6व्या शेड्यूल मध्ये ऍड करण्याबद्दल तिथे बोलतायत। यूटी ऑफ लडाखला 6व्या शेड्यूल मध्ये ऍड करा, संविधानामध्ये जे 6वं शेड्यूल आहे सो त्याबद्दलचं पूर्ण त्यांचं डिमांड आहे आणि त्यासाठी ते 3 दिवस प्रोटेस्ट करणार आहेत। केडीए म्हणजे काय, कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स, म्हणजे याची अपडेट आपल्याला असली पाहिजे। मग 6वा शेड्यूल काय आहे, 5वा शेड्यूल काय आहे संविधानामधला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक आपल्या पुस्तकांमधून वाचाव्या लागणार आहेत। नंतर पुढे या पान नंबर 4 वरती आपले जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत अजित डोवाल ते जाणार आहेत मॉस्कोला, कारण यावर्षी भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांची रशियाच्या प्रेसिडेंट सोबत मीटिंग आहे। सो त्या संदर्भात ते चर्चा करायला तिकडे अजित डोवाल तिकडे जाणार आहेत मॉस्कोला। आणि या रिसेंट सगळ्या टॅरिफच्या सगळ्या सिनारिओमध्ये या ज्या चर्चा आहेत त्या अजून जास्त महत्त्वाच्या राहू शकतात, म्हणजे या डिस्कशन्स मध्ये टॅरिफ बद्दलही मेजर पार्ट डिस्कस केला जाऊ शकतो, याबद्दल तिथे बातमी आलेली आहे। जीएस पेपर 2 आयआर मध्ये इंडिया रशिया रिलेशन्सच्या कॉन्टेक्स्टनी आणि त्यामध्ये यूएसचा जो अँगल आहे तो ऍड करून आपल्याला ही बातमी बघता येऊ शकेल। नंतर आयआर मध्ये अजून एक बातमी आपल्याला दिसते किंवा भारताचे जे पंतप्रधान आहेत ते या महिन्याच्या एंडला मोस्टली जपानला जाणार आहेत। ठीक आहे, सो मोदी टू मीट जॅपनीज प्राईम मिनिस्टर ॲज पार्ट ऑफ ईस्ट एशिया आउटरीच। ठीक आहे, म्हणजे ईस्ट एशिया मधल्या कंट्रीज सोबत एक आउटरीच म्हणून ते तिकडे जाणार आहेत। ठीक आहे, सो हे जीएस पेपर 2 आयआर मध्ये याला पुढे अजून अपडेट याचे बघत राहा, तिथे आपल्याला हे काउंट करता येऊ शकेल। पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आलेली, JNK गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे 25 पुस्तकांना तिथे बेसिकली फोरफिट केलेलं आहे, म्हणजे ते पुस्तकं जप्त केलेले आहेत आणि त्या कोणत्या आधारावरती ते केलेले आहेत तर ते सेसेशनिझमला प्रमोट करतायत म्हणून 25 पुस्तकांना तिथे जप्त केलं गेलेलं आहे। मग त्यामध्ये अरुंधती रॉय यांचं आझादी नावाचं एक पुस्तक आहे आणि अजून बरेचसे वेगवेगळे पुस्तक आहेत ते त्यामध्ये फोरफिट केले गेलेले आहेत। तर मग हे इंटरनल सिक्युरिटीच्या अँगलनी या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तिथे केल्या जातात आणि त्यासोबतच आपल्याला प्रिलिम्स मध्ये याबद्दल ते पुस्तकांचे मग बुक आणि ऑथर असे राज्यसेवेमध्ये प्रश्न येऊ शकतात। ठीक आहे, सो तसा पण त्याला तुम्ही बघून ठेवा। त्यानंतर पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आहे। पान नंबर 4 वर पार्लमेंटनी काही कायदे पास केलेले आहेत जे बेसिकली मेरीटाईम
infrastructure related कायदे to modernize the maritime infrastructure. So parliament passes legislation to modernize India's maritime laws. मग दोन कायदे, एक लोकसभेमध्ये पास झालाय आणि एक राज्यसभेमध्ये पास झालेला आहे. एक आहे कॅरिएज ऑफ गुड्स बाय सी बिल 2025, हे लोकसभेमध्ये पास केलं गेलं, कॅरेज ऑफ गुड्स बाय सी बिल, आणि मर्चंट शिपिंग बिल 2024 हे लोकसभेमध्ये पास झालेलं. ठीक आहे. सो हे दोन जे आहेत ते बेसिकली आपण म्हणलं किंवा जे आपले मेरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या रिलेटेड आहे, त्यामुळे जीएस पेपर 3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही ह्याला मोजू शकता. ठीक आहे. पान नंबर 4 ची बातमी झाली. नंतर या पुढे पान नंबर 6 वरती आता एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स मधल्या इरेग्युलॅरिटीज बद्दल बराच प्रोटेस्ट चालू आहे, त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे. आणि त्या केसमध्ये मग लोकसभेमध्ये पण याबद्दल चर्चा झाली आणि तिथे जे मिनिस्टर आहेत त्यांनी काही प्रश्नांचे उत्तर दिले. त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे किंवा आधार फेस आयडी कॅन एन्श्युअर एक्झाम ट्रान्सपरन्सी. आधार फेस ऑथेंटिकेशन वापरा, एक्झाम ट्रान्सपरन्सी त्यांनी चांगली होऊ शकेल. आणि युनिक आयडेंटिटी जे आहे आधार ऑथेंटिकेशन ते बेसिकली इथे काय करतंय किंवा IT मिनिस्ट्री म्हणते किंवा ट्रान्सपरन्सी इम्प्रूव्ह करू शकेल. ठीक आहे. ऑलरेडी असे परमिशन आम्ही दिलेले आहेत म्हणले ते SSC ला किंवा RRB ला या परमिशन दिलेले आहेत आम्ही, त्यांनी ते वापरावं ज्याच्यानी काय होईल तर ट्रान्सपरन्सी जे आहे ती एन्श्योर करता येईल परीक्षांमध्ये. ठीक आहे. सो याबद्दल IT मिनिस्ट्रीकडून लोकसभेमध्ये इथे स्टेटमेंट आलेलं होतं. ठीक आहे. आधार फेस ऑथेंटिकेशन तुम्ही वापरा आणि जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये या प्रकारच्या बातम्या आपल्याला काउंट करता येऊ शकतात. नंतर पान नंबर 6 वरती एन्व्हायरमेंटल पोल्युशनच्या अँगलनी ही बातमी आहे. एक इथे जे मिनिस्टर आहेत शिपिंग मिनिस्टर त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा फिशिंग गिअर अ मेजर सोर्स ऑफ मायक्रोप्लास्टिक कंटॅमिनेशन अलॉंग इंडियन कोस्ट. म्हणजे ज्या जाळ्या ज्या असतात त्या मेजर सोर्स राहतात म्हणतात ते मायक्रोप्लास्टिक कंटॅमिनेशनचा. मग यामध्ये अजून कंटॅमिनेशनचे सोर्सेस राहू शकतात का ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो तो एक भाग झाला आणि हे जर असेल तर याला सोल्युशन काय राहणार आहे, सो त्या गोष्टी पण आपल्याला अॅनालाइज करणं गरजेचं आहे. नंतर या पान नंबर 8 वरती एडिटोरियल पेजला हे जे आपण रिसेंटली जे उत्तरकाशीमध्ये जे बघतोय सो त्या रिलेटेडच एक ओपिनियन आलेलं आहे तिथं किंवा स्लीपिंग डिझास्टर्स गव्हर्नमेंट्स मस्ट मॉनिटर सिल्ट अक्युम्युलेशन ॲट वल्नरेबल पॉइंट्स. ठीक आहे. म्हणजे गाळ जो जमा होतो त्याला प्रॉपरली मॉनिटर केलं पाहिजे गव्हर्नमेंटनी जिथे जिथे वल्नरेबल जागा आहेत तिथे, आणि याच्याने ओव्हरऑल आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हेल्प होऊ शकेल. आणि त्या अँगलनी हे GS3 डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे ओपिनियन एक कॉलम आलेला आहे तसा, सो तो व्यवस्थितपणे बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 10 वरती या. पान नंबर 10 वर बायोचार हा एक बेसिकली फ्युअल सोर्स म्हणून त्याला बघितलं जातं. सो व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ बायोचार. बायोचारचं काय पोटेन्शियल राहू शकते एनर्जी सोर्स म्हणून, याबद्दल पूर्ण एक पानभर त्यांनी न्यूज दिलेली होती. जीएस पेपर 3 मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एनर्जी वाला पार्ट येतो, तिथे आपल्याला हे बघता येईल. आणि UPSC आणि MPSC मध्ये प्रिलिम्स मध्ये देखील या प्रकारच्या बातम्यांवरतून क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे बायोचार प्रिलिम्स अँगलनी पण तयार करून ठेवा. नंतर पान नंबर 12 वरती RBI ची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्यांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये वेगवेगळे रेट जे आहेत ते डिसाईड झालेले आहेत. मग रेपो रेट, रिव्हर्स रेपो ते जे असतं ना, सो त्यामध्ये ती बातमी आपल्याला प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाची राहणार आहे कारण हे रेट डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. UPSCने एकदा मॉनिटरी पॉलिसी कमिटीवरती डायरेक्ट प्रश्न पण विचारलेला आहे. ठीक आहे. सो MPC होल्ड्स रेपो रेट ॲट 5.5%. ठीक आहे. आणि GDP ग्रोथ त्यांनी काय म्हणलेलं आहे 6.5% GDP ग्रोथ असणार आहे आपली, हे पण त्यांनी त्यांचं एस्टिमेशन तसं मेंटेन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. ही पूर्ण बातमी व्यवस्थित वाचा, बऱ्याचशा फॅक्ट आहेत त्यामध्ये जे प्रिलिम्स मध्ये तुम्हाला कामात येऊ शकतील. आणि फायनली पान नंबर 15 वरती ही बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा एक स्विस रे नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, स्विस रे. त्या ऑर्गनायझेशननी एक स्टडी केलेली आहे आणि त्यामध्ये काय आढळून आलेलं आहे किंवा नॅचरल डिझास्टर्स caused $135 billion in economic losses in first half of 2025.
अजून म्हणजे अर्धच वर्ष म्हणतोय आपण, 6 महिन्यामध्ये $135 बिलियन एवढं नुकसान झालेलं आहे बिकॉज ऑफ नॅचरल डिझास्टर्स. मग या प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्या ज्या फॅक्ट्स आहेत या डिझास्टर मॅनेजमेंटच्या आन्सर्स मध्ये कोट करता येऊ शकतात, त्यामुळे तो भाग व्यवस्थितपणे बघून ठेवा. ठीक आहे, हे झाले आजच्या न्यूजपेपर मधल्या सगळ्या या बातम्या. आता एकतर UPSC MPSC साठी तुम्ही तयारी करताय, पण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे लोक असतील जे बाकी गव्हर्नमेंट एक्झाम साठी तयारी करत असतील त्यांना पण आपल्या या सगळ्या कोर्सेसची ना तुम्ही माहिती द्या, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचतील. आपल्याकडे शिक्षक भरतीचे TET टेटचे CTETचे कोर्सेस चालतात, त्यानंतर सरळ सेवा भरती आहे, इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या वेगवेगळ्या ज्या जागा निघत राहतात गव्हर्नमेंटकडून त्याच्या पण आपण परीक्षांची तयारी करून घेतो. पोलीस भरती आहे, SSC रेल्वे भरती आहे, तलाठी भरती आहे, महानगरपालिका भरती आहे, कृषी भरती आहे, त्यानंतर महिला बाल विकास आहे, त्यामधल्या पण परीक्षांची आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. नंतर आपण डेडिकेटेड प्लॅटफॉर्म स्टार्ट केलेले आहेत, MBA एक्झाम्सची तयारी आपल्याकडे होते, बँकिंग इन्शुरन्सच्या परीक्षांची तयारी तिथे करून घेतली जाते. त्यानंतर शालेय पातळीवरती नवोदय परीक्षा ज्या होतात मग त्या सगळ्या इग्नाइट पाठशाला नावाचं आपलं वेगळं प्लॅटफॉर्मच आहे, तिथे आपण या सगळ्या परीक्षांचे देखील गायडन्स प्रोव्हाइड करतो. आणि लॉ रिलेटेड एक्झामसाठी पण इग्नाइट लॉ नावाचं आपलं वेगळं डेडिकेटेड प्लॅटफॉर्म पण आहे, तिथून आपण लॉ रिलेटेड एक्झाम्सच्या देखील अपडेट्स त्याची तयारी सगळी तिथून करून घेतो. ठीक आहे, तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक या प्रकारच्या परीक्षांची तयारी करतायत त्यांना नक्की याची माहिती द्या. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या डिटेल अपडेट्स देखील मिळून जातील. ठीक आहे, त्यानंतर आपल्या याच YouTube प्लॅटफॉर्मवर इग्नाइट UPSC MPSC या प्लॅटफॉर्मवरती NCERT ची फाउंडेशन सिरीज आपण सध्या चालवतोय. त्यामध्ये रोज रात्री 9 वाजता आपल्याला लाईव्ह सेशन्स बघायला मिळतात NCERTचे आपल्या या YouTube चॅनलवरती. सध्या 26 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत जॉग्रफीच्या NCERTचं डिस्कशन सुरू आहे. नितीन सर ते NCERT कव्हर करतायत तुमचे. त्यानंतर मग पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि जनरल सायन्स या सगळ्या NCERT पण 1 बाय 1 तिथे डिस्कस होणार आहेत. त्यामुळे नक्की हे सेशन्स तुम्ही जॉईन करा. रोज रात्री 9 वाजता हे सेशन असतात. ठीक आहे, आणि इन दी एंड हे जे काही आपण डिस्कशन करतो त्याबद्दलचे PDF मटेरियल असेल किंवा अजून बरेचसे जे अपडेट्स राहतात, एक्झाम वॅकन्सीज, नवीन कोणत्या वॅकन्सीज आल्या, त्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या या इग्नाइट UPSC MPSC टेलिग्राम चॅनलवरती मिळतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्या चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथून इंस्टाग्रामला पण तुम्ही जॉईन होऊन जा. आणि हे आपलं YouTube चॅनल जे आहे ह्याला पण तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा केलं नसेल तर, आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक UPSC किंवा MPSCच्या परीक्षांची तयारी करतात त्यांना देखील याची माहिती द्या. आणि तुम्हाला काही अजून क्वेरी असतील तर हे नंबर आहे इथे, याच्यावरती कॉल करा किंवा खाली नंबर स्क्रोल होत आहेत तिथून तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे, उद्या आपण भेटू पुन्हा उद्याचा द हिंदू न्यूजपेपर घेऊन. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.